जेव्हा कोणी माझं व्हिडिओज बघतात तेव्हा मला पर्सनली कॉल करतात किंवा मला जेव्हा येऊन ते शॉपमध्ये वगैरे त्यांची व्हिजिट होते त्यावेळी मला असं पर्सनली सांगतात की तू कसं काय सगळं मॅनेज करतेस आणि किती छान तू सगळीकडे जातेस फिरते, शॉपही मॅनेज करतेस, घरही मॅनेज करतेस, 2-2 मुली आहेत तुला, आणि कधी कधी कॉम्प्लिमेंटही देतात की वाटत नाही. सो थँक्यू फॉर दॅट. बट कसं असतं ना, सगळ्या गोष्टी अवघड असतात. लाईफ आहे, शेवटी जगणं तर आहेच. कधी कधी खूप डिप्रेसही व्हायला होतं. असं वाटतं की नाही, सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. पण कधी कधी असं वाटतं की नाही, यू आर नॉट फॉर, म्हणजे तुम्ही रिग्रेट करण्यासाठी किंवा तिथून निघून जाण्यासाठी नाही म्हणलेला. यू हॅव समथिंग की ते तुमच्याजवळ आलं आहे आणि ते तुम्हाला करायचं. बिकॉज सगळ्यांसाठी ती संधी नसते. जर कोणाला बिझनेस अपॉर्च्युनिटीज नाही मिळत, तुम्हाला मिळत आहे, तुम्ही ते करू शकताय, तुम्ही तितक्या छान हँडल करताय, तर त्याच्यासाठी एवढा विचार नाही करायचा. वाटलं कुठे निघून जावं तर उठा आणि निघून जा. तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर त्याचाही विचार करू नका. सगळं होतं मॅनेज, ऑटोमॅटिकली मॅनेज होतं. सगळ्या गोष्टी आपण छान करतो. अगदीच आपण 5 स्टारमध्ये नाही जात पण ॲटलीस्ट 3 स्टार तरी आपण नक्कीच अफोर्ड करू शकतो. सो जायचं, लाईफ एन्जॉय करायची. उद्याचा क्षण कोणीही नाही बघितला आहे. सो मी तसाच विचार करते की ठीक आहे, जे होईल ते होईल. आणि पैसा आपल्यासाठी आहे, आपण पैशासाठी नाही आहोत. कधी कधी खूपदा असे दिवस येतात जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं, पण त्यावेळी आपल्याजवळ कोणीही नसतं. सो बेटर आहे जेव्हा आपल्याकडे सगळे आहेत तर आपण त्याचं एन्जॉय करावं आणि आपलं लाईफ जगावं. थँक्यू.